हरे कृष्ण. गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. अध्याय 2, श्लोक 61. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्तेंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जो आपल्या सर्व इंद्रियांवर संयम ठेवतो आणि माझ्यावर एकाग्र होतो त्याच्याच इंद्रिये वश होतात आणि त्याची बुद्धी स्थिर राहते. ध्यायतो विषयान् पुसः संगस्तेषु पूजायते संगासंजायते कामः कामात् क्रोधो अभिजायते. विषयांच्या चिंतनाने त्या विषयांवर आसक्ती निर्माण होते. आसक्तीमुळे इच्छा निर्माण होते आणि इच्छेपासून क्रोध उत्पन्न होतो. क्रोधान भवति संमोहः संमोहात् स्मृती विभ्रमः स्मृतिभ्रंशाद्य बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधामुळे मोह उत्पन्न होतो. मोहामुळे स्मृतीचा नाश होतो. स्मृतिनाशामुळे बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्याने मनुष्याचा संपूर्ण नाश होतो. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरण आत्मवश्ये विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. जो राग आणि द्वेष यांच्यापासून मुक्त होऊन आत्म्याच्या नियंत्रणात राहून इंद्रियांचा उपयोग विषयांशी संपर्क साधण्यासाठी करतो तो प्रसन्नता प्राप्त करतो. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठते. प्रसन्नतेमुळे सर्व दुःखांचा नाश होतो. प्रसन्न चित्त मनुष्याची बुद्धी लवकरच स्थिर होते. या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत. तोपर्यंत हरे कृष्ण.